नीट यूजी 2026च्या ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांना अखेर NTA मुदतवाढ वाढवून दिलेली आहे. दरम्यान बऱ्याचशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या गोष्टीला धरून नीट यूजी 2026ची परीक्षा सुद्धा पुढे ढकलली जाईल अशा प्रकारचे मेसेजेस त्या ठिकाणी व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये किती तथ्य आहे याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 2-3 कारणं त्या ठिकाणी दिली जातात. नेमकी 2-3 कारणं कोणती आहेत त्याविषयी सुद्धा डिटेल डिस्कशन पाहणार आहोत. नमस्कार, मी अंकुश पाटील. तुम्ही पाहताय श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं यूट्यूब चॅनल. नीट यूजी 2026 ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते संपूर्ण प्रवेश प्रक्रियेचे महत्त्वाचे अपडेट्स आपण आपल्या यूट्यूब चॅनल मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही मोफत अपडेट मिळवण्यासाठी सहज आमचं व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. मुख्य विषयाला आपण सुरुवात करतोय. मुख्य विषय आहे कॅन नीट यूजी 2026 बी पोस्टपोंडेड. अशा प्रकारचे काही मेसेजेस जे आहेत विशेषतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांमध्ये पसरवले जात आहेत. त्याच्यामध्ये किती तथ्य आहेत, याच्यामध्ये 2 मेन रिझन त्या ठिकाणी डिस्कस केले जात आहेत. एक आहे एक्सटेन्शन ऑफ द रजिस्ट्रेशन डेडलाईन, म्हणजेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार NTA नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्मची जी काही शेवटची तारीख 8 मार्च 2026 होती ती एक्सटेंड करून मधल्या काही काळामध्ये सर्व्हर बिझी असल्यामुळे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येत नव्हता. त्या विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन NTA त्या ठिकाणी 11 मार्च 2026 पर्यंत नीट यूजी 2026चा ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी डेडलाईन जी आहे ती एक्सटेंड केलेली आहे. आणि दुसरं रिझन दिलं जातं जिओ पॉलिटिकल सिच्युएशन इन मिडल ईस्ट, म्हणजेच मध्य पूर्वमध्ये जी काही आता सध्या कंडिशन चालू आहे, अमेरिका, इराण, इस्रायल याच्यामध्ये जे काही तणाव निर्माण झालेला आहे या गोष्टीचा विचार करून सुद्धा नीट यूजी 2026 वर त्या ठिकाणी परिणाम होईल का अशा प्रकारच्या चर्चांना उधाण वेगवेगळ्या वेब पोर्टलवर त्या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. याच्यामध्ये काही तथ्य आहे का ते सुद्धा आपण शोधणार आहोत. करंट ऑफिशियल शेड्यूल जे आहे तर नीटची एक्झाम जी आहे 3 मे 2026 रोजी आहे. त्याचा वेळ आहे 2 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत. आणि ऑथॉरिटी जी आहे ती NTA आहे, द नॅशनल टेस्टिंग एजन्सी. NTA इज द सोल कंडक्टिंग ऑथॉरिटी. सो फॉर देअर हॅज बीन नो ऑफिशियल अनाउन्समेंट रिगार्डिंग चेंजेस, म्हणजेच परीक्षेमध्ये किंवा परीक्षेची जी काही तारीख आहे 3 मे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंजेस झाल्याची ऑफिशियल नोटीस NTA कडून किंवा ऑफिशियल ट्विट किंवा ऑफिशियल फेसबुक पोस्ट NTA कडून कुठलीही त्या ठिकाणी अद्यापपर्यंत आलेली नाही. त्यामुळे जे काही आता कयास बांधले जात आहेत की नीट एक्झाम पुढे पोस्टपोन होणार आहे, हे सगळे आता सध्या अफवा आहेत. NTA कडून कसल्याही प्रकारची ऑफिशियल नोटीस विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही. रजिस्ट्रेशन एक्सटेंडेड झालंय, ही गोष्ट खरी आहे. याच्यानंतर हाऊएव्हर द नॅशनल टेस्टिंग एजन्सी ऑफिशियली एक्सटेंडेड द ॲप्लिकेशन डेडलाईन टू 11 मार्च 2026. Possible reasons for this extension include significant website server issue. वेबसाईट सर्व्हर इश्यू या एकाच गोष्टीमुळे NTA त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन जे आहे विद्यार्थ्यांना एक्सटेंड करून दिलेलं आहे. आणि एक्सटेन्शनची जी काही नोटीस आलेली आहे किंवा जे काही मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे त्याच्यामध्ये क्लिअरली NTA लिहिलेलं आहे की ही शेवटची मुदतवाढ आहे. याच्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचा अद्यापही फॉर्म भरायचा राहिलेला आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरून घ्यायचा आहे. क्रुशियल नोट, अन एक्सटेन्शन इन द रजिस्ट्रेशन डेट डज नॉट नेसेसरीली मीन दॅट द एक्झाम विल बी पोस्टपोंडेड. म्हणजेच NTA फॉर्म भरायला मुदतवाढ दिली म्हणजेच नीटची परीक्षा सुद्धा पुढे जाईल असं काही नाहीये. NTA अगदी 3 दिवसाची मुदत विद्यार्थ्यांना वाढवून दिलेली आहे. 3 मे पर्यंत NTA एक्झाम कंडक्ट करायचा आहे. दरम्यान NTA कडे बाकीच्या प्रोसेस म्हणजे CT इंटिमेशन स्लिप असेल, ॲडमिट कार्ड असेल, एक्झामची अरेंजमेंट करण्यासाठीची NTA कडे अजूनही पुरेसा वेळ आहे. त्याच्यामुळे एक्झाम जी आहे ती शक्यतो 3 मेलाच होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी येणाऱ्या मेसेजवर लक्ष न देता आपला अभ्यास जो चालू आहे तो NTA आता जी तारीख नीटची घोषित केलेली आहे त्या तारखेला धरूनच आपला अभ्यास त्या ठिकाणी कंटिन्यू करायचा आहे. मिडल ईस्ट सिच्युएशन याचा काही परिणाम होणार आहे का, तर याचा परिणाम निश्चित होणार आहे. नेमकं कुठं कुठं याचा परिणाम होऊ शकतो ते सुद्धा पाहूयात. करंटली टेन्शन्स इन मिडल ईस्ट इन्व्हॉल्विंग इराण, इस्रायल अँड युनायटेड स्टेट हॅव क्रिएटेड ग्लोबल कॉन्सर्न. या ठिकाणी तणाव त्या ठिकाणी चालू आहे. ड्यू टू दिस रॅपिडली डेव्हलपिंग सिच्युएशन सम एक्झामिनेशन इन द सर्टन मिडल ईस्ट कंट्रीज हॅव बीन अफेक्टेड. फॉर एक्झाम्पल द सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSE पोस्टपोंडेड बोर्ड एक्झाम इन सम रिजनल सेंटर्स. म्हणजेच
या ठिकाणी टेन्शन निर्माण झाल्यामुळे जे काही बाहेरचे आपले विद्यार्थी आहेत, जे बाहेर देशामध्ये आहेत, या देशाच्या जिओ पॉलिटिकल टेन्शनमध्ये त्या ठिकाणी इफेक्ट झालेला आहे, अशा सिटीमध्ये होणारी जी काही CBSE एक्झाम आहे 12वीची, ती अनिश्चित काळासाठी CBSEने पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर या ठिकाणी नीटच्या एक्झामवर परिणाम होऊ शकतो का? जर अशी सिच्युएशन 3 मे पर्यंत या ठिकाणी जर राहिली तर त्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना नीट देण्यासाठी त्या ठिकाणी अडचणी येऊ शकतात. त्यांच्यासाठी वेगळा निर्णय NTA त्या ठिकाणी घेऊ शकतो, परंतु भारतात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी याचा कुठलाही परिणाम होईल आता सध्या तरी असं वाटत नाही. बाहेर कुठे कुठे याचा इफेक्ट होऊ शकतो की NTAचं इन्फॉर्मेशन ब्रोशर जर बघितलं तर NTAचे जे काही सेंटर्स आहेत परीक्षेसाठी 566 जवळपास सेंटर आहेत, त्याच्यामध्ये हे एवढे काही सेंटर जे आहेत ते बाहेर देशामध्ये आहेत. म्हणजे बाहेर देशामध्ये सुद्धा विद्यार्थी आपले राहतात, त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना एक्झामला सोपं जावं किंवा त्यांना त्या ठिकाणी एक्झाम कंडक्ट करण्यासाठी NTAला अडचण येऊ नये, त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सुद्धा कसल्याही अडचणी येऊ नये म्हणून NTAने बाहेरच्या देशामध्ये सुद्धा नीटचे सेंटर त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी इफेक्ट होऊ शकतो. एक आहे कुवेत सिटी, दुबई, अबुधाबी, हे जे काही सिटीज आहेत वरच्या मिडल ईस्ट मधल्या, रियाद आहे, शारजा आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता दोहा या ठिकाणी थोडाफार इफेक्ट झालेला आहे. तर मिडल ईस्टच्या ज्या काही सिटीज आहेत या ठिकाणी मात्र त्याचा परिणाम होऊ शकतो नीट परीक्षेचा. जर हे टेन्शन जे आहे जिओ पॉलिटिकल टेन्शन आहे ते 3 मे पर्यंत असंच राहिलं तर या ठिकाणच्या सेंटरबाबत NTAला त्या ठिकाणी विचार करावा लागेल, या विद्यार्थ्यांचा वेगळा विचार करावा लागेल आणि जे विद्यार्थी भारतातच परीक्षा देतील त्यांच्यावर कसल्याही प्रकारचा इफेक्ट त्या ठिकाणी होणार नाही. परंतु या ठिकाणी थोडेफार आपल्याला NTAच्या ऑफिशियल वेबसाईटवर लक्ष ठेवून राहावं लागेल की ह्या भागात ज्या विद्यार्थ्यांनी सेंटर निवडले फॉर्म भरताना या विद्यार्थ्यांसाठी वेगळा निर्णय NTA त्या ठिकाणी घेऊ शकतं, ते पुढचा विषय झाला. परंतु रियालिटी चेक जर आपण बघितलं तर प्रायमरी लोकेशन नीट UG इज प्रायमरी कंडक्टेड विद इन इंडिया. मेजॉरिटी जे विद्यार्थी आहेत ते भारतामध्येच परीक्षा त्या ठिकाणी देणार आहेत. Many international geopolitical events have minimal logistical impact on the core domestic operation. बाहेर जे काही जिओपॉलिटिकल टेन्शन चालू झालेलं आहे त्याचा भारतावर काही थेट परिणाम नाही, त्यामुळे भारत देशातली जी काही परीक्षा आहे ती ठरलेल्या वेळेतच होण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेतच NTA आपली एक्झाम या ठिकाणी कंडक्ट करणार आहे. अनचेंज्ड शेड्यूल, द एक्झाम शेड्यूल अक्रॉस ऑल एक्झामिनेशन सेंटर इन इंडिया रिमेन्स ॲब्सोल्युटली अनचेंज्ड. म्हणजेच जे काही आत्ता डेट NTAने दिलेली आहे नीट परीक्षेची ती चेंज होणार नाही. त्याच्यानंतर नो ऑफिशियल नोटीस किंवा परीक्षा पुढे जाईल. बाहेरच्या देशामध्ये CBSEने आपली 12वीची परीक्षा पुढे ढकललेली आहे, त्या ठिकाणी सेंटर आहे, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी त्या सिच्युएशनमध्ये ते विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक्झाम पुढे ढकलली जाईल असल्या कसल्याही अफवांवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा नाही. जे काही NTAने डेट दिलेली आहे ती NTAची डेट आता फिक्स मानून चालायचं आहे. या संदर्भात भविष्यात जी काही नोटीस येईल ती येईल, परंतु NTAची ऑफिशियल नोटीस आल्याशिवाय कुठल्याही अफवांवर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी विश्वास ठेवायचा नाही. फायनल कन्क्लुजन आहे नीटची एक्झाम जी डेट NTAने दिलेली आहे त्या डेटलाच होणार आहे, त्या दृष्टीनेच विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. कसल्याही अफवांवर TV न्यूजवर किंवा वेब पोर्टलवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवायचा नाही. श्री छत्रपती अकॅडमी पुणे नीट UG 2026च्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला आम्ही सुरुवात केलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेकडे पेड काउन्सिलिंग सर्व्हिस जॉईन करायचं आहे त्यांच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या स्क्रीनवर त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिस विषयी अधिक माहिती घेऊ शकता. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजेसचे जे काही कट ऑफ असतील, ऑल इंडिया कोटा असेल, स्टेट कोटा असेल, अदर स्टेट कोटा असेल, त्यांचे संपूर्ण कट ऑफ एकाच ठिकाणी तुम्हाला कॉलेजवर वाईज पाहायचे असतील तर छत्रपती अकॅडमी पुणेचं हे कट ऑफ मंत्रा ॲप आहे. खूप चांगला रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी मागच्या 1 महिन्याच्या काळामध्ये मिळतो आहे. ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करून सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ, कॉलेजविषयी डिटेल माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.